मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या वाहतुकीत मोठे बदल। मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद। 2 दिवसांपासून बंद असलेला फ्रीवे आज वाहतुकीसाठी मात्र खुला। ईस्टर्न फ्रीवेवरील वाहतूक 2 दिवसांनंतर सुरळीत। मोठ्या प्रमाणात आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना। छगन भुजबळ आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार। विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी असणार उपस्थित। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्याच्या सूचना। जरांगेंचं गाव असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये आज ओबीसी कार्यकर्त्यांचं उपोषण। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ओबीसी कार्यकर्ते मात्र उपोषणावर ठाम। ओबीसी नेत्यांच्या नागपूरमधील साखळी उपोषणाची राज्य सरकारकडून दखल। सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री पंकज भोयर आंदोलनस्थळी जाणार। पंथ आणि संप्रदाय यांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे। आम्ही राजकारणी जिथे घुसतो तिथे आग लावल्याशिवाय दूर राहत नाही। महंत गादीसाठी भांडायला लागतात, मग आम्ही स्थगिती देतो। नितीन गडकरी यांचं वक्तव्य। बिहारमधील पाटण्यात आज राहुल गांधी यांची पदयात्रा। संजय राऊत, जितेंद्र आव्हाड या पदयात्रेमध्ये होणार सहभागी। बिहार या ठिकाणचे मतदार अधिकार यात्रेचा होणार समारोप। भारत चीन रशिया नवीन जागतिक समीकरण। एससीओ बैठकीमध्ये मोदींचा दहशतवादावर प्रहार। ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीनंतर भारत चीन रशिया एकत्र।